मंडळी, परदेशातल्या भारताचं हे आणखी एक वेगळं रूप सकारात्मक, नाही का? जनो डर के आगे जीत है. म्हणूनच तर भारतातल्या स्त्रिया परदेशात जाण्याच्या डरवर विजय मिळवतात. इतकंच नव्हे तर तिथे स्थिर स्थावर झाल्यावर काही लोकोपयोगी कामही करतात. जसं लेखिका विनिता कुलकर्णी यांनी लेखनाबरोबरच तिथे रेडक्रॉस सोसायटी बरोबर काम सुरू केलं. मुळात अमेरिकेत मराठीतून लिहिणं काय सोपं काम आहे का? अहो, का म्हणून काय विचारता? रोजची व्यवहाराची शेजाऱ्या पाजाऱ्यांशी बोलण्याची भाषा इंग्रजी. अर्थातच ना, आता तिथे अमेरिकेत शेजारच्या अपार्टमेंट मधल्या अँजेलिना आंटीशी बोलायचं असेल तर आपण काय, ओ काकू, जरा नळाला पाणी येते का बघा हो, असं म्हणणार का? आपल्याला अमेरिकन इंग्लिश मध्येच काय ते विचारावं लागणार ना. सो म्हणून म्हणतोय, जनो अमेरिकेत लेखिका होणं नॉट सो इझी. विनिता कुलकर्णींकडूनच ऐकूया त्यांच्या या लेखन प्रवासाबद्दल. मैत्रिणींनो, श्रोते हो, परदेशातला भारत या आमच्या मालिकेत आपलं मनापासून स्वागत. आज आपल्या सोबत आहेत लेखिका विनिता कुलकर्णी. विनिता कुलकर्णी गेली 20 वर्ष अमेरिकेत आहेत आणि तिथे त्या लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतातल्या, आपल्या महाराष्ट्रातल्या अमेरिकेतल्या लेखिका. विनिताताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. लेखनाची सुरुवात कशी केलीत अमेरिकेत याकडे आपण येऊच या. मुळात तुम्ही तिथे कशा काय गेलात आणि आता ह्या 20 वर्षांच्या वास्तव्यामध्ये कसा प्रवास राहिला ते आम्हाला सुरुवातीला सांगा. लेखिका म्हणून मी काही अमेरिकेत गेली नाही. माझा विषय पुणे विद्यापीठात संख्याशास्त्र, याच्यामध्ये मी शिकवत होते लेक्चरर म्हणून, MSc MPhil. आणि आम्ही सहकुटुंब अमेरिकेमध्ये गेलो. तिथे नोकरी करण्याच्या निमित्ताने गेलो. मुलं अगदी लहान होती, प्राथमिक शाळेत वगैरे. बरं. आणि मग तिथे नोकरी करताना जरी आपण देश सोडून गेलो तरी ते आपली भाषा आपल्याला काही चैन पडू देत नाही. आणि जरा जास्तीच ओढ वाटते लांब गेल्यावर. तसं मग मराठी वाचन वगैरे पहिल्यापासून असलं तरी तिथे अजूनच मराठी मंडळांमध्ये जाणं वगैरे हे वाढलं. आणि मग आपोआपच मराठी भाषेकडे जास्ती ओढा. पुन्हा जरी सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमात शिकते आणि शिकवते तरी सुद्धा मराठीकडे आपोआपच तो मातृभाषा म्हटल्याप्रमाणे ओढा. लेखन हे तुमचं भारतात असताना सुरू होतं? भारतात असताना मी जे काही लेखन केलंय ते पूर्ण विद्यापीठासाठी, म्हणजे टेक्स्टबुक, संख्याशास्त्र आणि संगणकशास्त्र. तर त्यात संख्याशास्त्राची MBA पुणे विद्यापीठात माझं पुस्तक तेव्हा तरी होतं, निराली प्रकाशनने केलेलं MBA साठी, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स. तर तीनही पुस्तकं भारतात असताना माझी इंग्रजी मधली आहेत. अमेरिकेत तुमच्या विषयाच्या संदर्भात आहेत, विद्यापीठ पातळीवर MBA MCM याच्यासाठी माझी पुस्तक आहेत. बरं. आणि आता माझ्या हातात आहेत ते ठसे आठवांचे हे तुमचं पुस्तक आहे, किंवा क्षितिज पश्चिमेचे, किंवा पुस्तक चोर हे मार्क्स झुसॅक यांच्या बुक थीफ या पुस्तकाचं तुम्ही केलेलं अनुवाद जो आहे ते पुस्तक माझ्या हातात आहे. तर ही लेखिका मात्र अमेरिकेत जन्मली ना? बरोबर. काय झालं, आता शिकागोला मोठं महाराष्ट्र मंडळ आहे. यावर्षी त्याचे 50वा वर्धापन दिन झाला, वर्ष म्हणावं. टोरंटोला काही वर्ष असताना ते सुद्धा तेवढंच जुनं मंडळ आहे, त्याचे गेल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाली. तर अशा मंडळांमध्ये जेव्हा जायला लागले, कार्यक्रम व्हायला लागले, तर ओळख कशी वाढवायची? कारण आम्ही मधल्याच अशा एजमध्ये गेलेलो आहे. असं कॉलेजमधून शिकलो आणि गेलो की आपोआप ओळखी वाढतात, तसं नाही. आम्ही 2 छोटी मुलं घेऊन गेलेलो. ओळख वाढवण्यासाठी महाराष्ट्र मंडळ हे उत्तम तिथे साधन आहे की तिथे तुम्ही गेलात की मराठी माणसं तुम्हाला भेटतात. ते झाल्यावर लक्षात आलं की त्यांच्या कमिटी असतात, कार्यकारिणी असतात. तर मला वाचनाची आवड असल्यामुळे सुरुवात माझी झाली संपादक म्हणून. स्नेहबंध हे त्रैमासिक टोरंटोमध्ये. नंतर मी रचना त्रैमासिक शिकागोतलं बघायला लागले. तर आता त्रैमासिकाचं एडिटरशिप करायची म्हणजे त्याच्यात लेखनही आलंच, एडिटरने लिहिणं. आणि माझं वाचन भरपूर आहे, त्यामुळे मला लिहायला काहीच अडचण गेली नाही. आम्ही सगळं कुटुंब घरी मराठी बोलतो, त्यामुळे मराठीचा टच नाही असं नाहीये. त्यामुळे ते आपोआपच घडत गेलं. आणि घरी तसे थोडेसे संस्कार आहेत. माझे वडील उत्तम लेखक, संस्कृतचे, आयुर्वेदाचे, त्यामुळे आपोआपच आमच्यावरती संस्कार झालेले आहेत पूर्वी, लेखन आणि वाचन. तर ते तसं तिकडे उपयोगी आलं. बरं. पण हे या प्रकारचं लेखन सुरू करायचं आणि त्याचं पुस्तक रूपात ते आणायचं, हे सगळं कसं घडलं? आता हे दर त्रैमासिक म्हणा किंवा मासिक म्हणा, बृहन महाराष्ट्र वृत्त दर महिन्याला निघतं. दर महिन्याला मी लिहिते त्याच्यात गेली 12 वर्ष. बरं.
तुम्ही जर एकता मासिकाचं नाव ऐकलं असेल तर हो. गेली साधारण 40 वर्षाहून अधिक एकता मासिक कॅनडामधून प्रकाशित होता आणि दर्जा उत्तम आहे त्याचा अगदी. बरं. तर त्या मासिकामध्ये मी लिहित होते. तर असं लिहिता लिहिता नंतर कोणी सुचवलं की तू पुस्तक का नाही करत याचं. तर ह्यातले जे लेख आहेत हे सगळे पूर्व प्रकाशित नाहीयेत, काही फ्रेश लिहिलेले आहेत. ठसे आठवांचे किंवा क्षितिज पश्चिमेचे. तर क्षितिज पश्चिमेचे लिहिताना मी BMM साठी म्हणजे बृहन महाराष्ट्र वृत्तासाठी मुलाखती घेत होते. तर यामध्ये 14 वय ते 94 वय अशा 3 पिढ्यांमधल्या पण एक्सेप्शनल काम केलेल्या व्यक्तींच्या मुलाखती आहेत. तर इतका फरक आहे त्याच्यात की पहिली मुलाखत आहे त्या श्यामला चितळेंचं वय मी जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा 90 होतं. बरं. तिथे राहत होत्या त्या. हा, पण त्या वयाच्या 60व्या वर्षी अमेरिकेला गेल्या. बरं. आणि त्या इथे PhD होत्या प्राध्यापक आणि लग्नाआधी त्या शिकलेल्या नव्हत्या. हायस्कूल नंतर त्यांनी शिक्षण बंद केलं घरच्या कंडिशनमुळे त्या काळात. पण लग्नानंतर घरच्यांचा सपोर्ट, नवऱ्याचा सपोर्ट म्हणून त्या शिकल्या. मग PhD झाल्या बॉटनीमध्ये. बरं. 60 नंतर त्यांची मुलं अमेरिकेत गेल्यावर या बाई अमेरिकेत गेल्या. म्हणजे हे मी का सांगते की ही मुलाखत खरोखर म्हणजे एक्सेप्शनल आहे. अशा खरंच. सगळ्या मुलाखती आहेत. बरं बरं. तर 60 नंतर त्या अमेरिकेत गेल्यावर त्यांना चैन पडेना की एवढी सुशिक्षित बाई, रिसर्च करणारी, आधी तिकडे अक्षरशः अमेरिकेमध्ये सेटल होताना तुम्हाला झगडावं लागतं. तर त्यांनी घरोघरी जाऊन ब्युटी पार्लर मधले कॉस्मेटिक सुद्धा विकले या बाईंनी 60 नंतर. बरं. आणि मग हळूहळू त्यांना तिथे कळलं की इथे हे म्युझियम आहे, तिथे बॉटनीचं काहीतरी आहे, असं करून त्या तिथे गेल्या, स्वतःची ओळख केली. त्या 60 पासून 90 पर्यंत त्या म्युझियम मध्ये या काम करत होत्या. बरं. म्हणजे 60 हे आपण निवृत्तीचं वय धरतो, पण 60च्या पुढे तिथे त्यांचं आयुष्य सुरू झालं नव्याने. आणि त्यांच्या नावाने एक खोड म्हणतात किंवा अश्म वृक्ष म्हणतात ना, त्या खोडाला यांचं नाव दिलेलं आहे. बरं. अशी ही व्यक्ती की जी लग्नाआधी शिकलेली नाही आणि नंतर एवढं करू शकते. तर अशा मुलाखती या पुस्तकात आहेत. हे एक उदाहरण झालं जस्ट तुम्हाला दिलेलं. तर सुरुवात घेतली या 94 वर्षाच्या वयोवृद्ध पण कर्तृत्ववान महिलेची. आणि मग पुढे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत. कोणी सायंटिस्ट आहेत, कोणी संस्कृत प्राध्यापिका डॉक्टर विद्युल्लेखा अकलुशकर हो. त्यांची आहे. तर असं करत करत शेवटची मुलाखत वय वर्ष 14 या मुलीची आहे, जी अमेरिकेतच जन्मली. आणि तिने घरी स्वतःची लॅबोरेटरी तयार केली आणि त्याच्यातून तिला कसं काय फंडिंग मिळालं गव्हर्नमेंटचं, ती आता काय करते. आपली मराठी मुलगी. मराठी आणि या सगळ्या मराठी व्यक्तींच्या मुलाखती आहेत पुस्तकामध्ये. म्हणून त्याला क्षितिज पश्चिमेचे मराठी माणूस तिकडे जाऊन कुठल्या कुठल्या क्षेत्रात चमकलाय. तर ते त्यात कला क्षेत्र आहे, वाङ्मय आहे, नाट्यामधले आहेत, टीव्हीवर काम करणारे आहेत, असे सगळे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं. वा. तर ही माझं पहिलं पुस्तक क्षितिज पश्चिमेचे. ठसे आठवांचे. हा, आता ठसे आठवांचे हा ललित संग्रह आहे. यामध्ये तुम्हाला काही असं शास्त्रीय बॅकग्राऊंड धरून पण ललित लेख सापडतील. काही आठवणी आहेत नावाप्रमाणे. पहिले 3-4 जे लेख आहेत ते सगळे आठवणी आहेत. बर. तर अशा विविध याच्या पण ललित लेख संग्रह असं ते म्हणावं लागेल आपल्याला. बरं. पण लिहिताना नुसत्या आठवणी नाही केल्या त्याच्यात. बरं. आता पण अशा प्रकारे मराठीमध्ये तिथे लिहित असताना तुम्हाला खूप सोपं होतं की थोडं कठीणही जात होतं? सांगू का, याला 2 म्हणजे अशी उत्तर आहेत. की सोपं गेलं का, तर मला मराठी आवडतं, मी सहज लिहिते म्हणून. मी कधीच कागदावर लिहिलेलं नाहीये, म्हणजे पेननी लिहित नाही मी. सुरुवात माझं क्षेत्रच कॉम्प्युटर आणि हे असल्यामुळे मी डायरेक्ट जे काय डोक्यात येतं ते टाईप करायचं. बरं. असंच माझं लिखाण आहे. तर ते एक उपयोगी पडलं. अवघड म्हणावं तर काय होतं की वाचन जेवढं तुमचं चांगलं समृद्ध असतं तेवढं लेखन चांगलं होतं. तर त्या तिथे थोड्या तरी मर्यादा पडतात. आता जरी इंटरनेटमुळे म्हणजे पुस्तकांची उपलब्धता. हा, तुम्ही 10 पुस्तकं वाचली की आपोआप तुमच्या लिखाणामध्ये सफाई येते. बरोबर. तर ते थोडंसं लिमिटेशन आहे. पण हल्ली इंटरनेटमुळे आणि आता काय ऑनलाईन सगळं मिळतं, इथे ऑर्डर केले की पुस्तकं येतात. खरंच 20 वर्षापूर्वी कदाचित हे थोडंसं कठीण होतं. पण तिथला एकूण जो माहोल होता, म्हणजे कदाचित बृहन महाराष्ट्र मंडळांमुळे असेल, तर तो मराठी माहोल तुम्हाला मिळत राहिला. हो, म्हणजे मी यासाठीच
एडिटरचं काम घेतलं की मला भाषा आवडते, मला विषयाशी संबंधित काहीतरी लिहायचं आहे, तर ते आपोआपच घडत गेलं. कारण मी बृहन महाराष्ट्र वृत्त किंवा रचना संपादन करता करता मला ते आपोआपच विषयांशी टच राहतो. मग आता एक जस्ट छोटंसं उदाहरण म्हणजे ठसे आठवांचे. यात एक लेख आहे गाथा पतंगाची. बरं. आता गाथा पतंगाची हा लेख यात का आला तर संक्रांत होते तिकडे मोठ्या प्रमाणात होते. ते करता करता हे का सुरू झालं, संक्रांत म्हणता म्हणता पतंग कुठून आला, तर मग ती सगळी हिस्ट्रीच मी अभ्यास करायला लागले की सगळ्यात पहिल्यांदा जगात पतंग कुठे आला. बरं. असं करता करता तो जो लेख आहे म्हणजे ललितही म्हणा तुम्ही, पण त्याच्यामध्ये बाकीची सुद्धा संशोधन आहे शास्त्रीय थोडंसं, म्हणा. हो. तर असे या पुस्तकात बरेचसे लेख आहेत. म्हणजे अभ्यासपूर्ण पद्धतीने केलेलं ललित लेखन हा. असं आपण म्हणू शकतो. मराठीचा विषय आता आपण म्हटलं की माहोल मराठीचा तुम्हाला तिथे मिळत राहिला, पण घरातही मराठी वातावरण जाणीवपूर्वक तुम्ही जपलत का? आमची दोघही मुलं म्हणजे तिथेच वाढली आहेत, तिथेच शिकली. दोघे जण अगदी मोठ्या याच्यावर, मुलगा PhD झालाय मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मुलगी MD डॉक्टर आहे, पण दोघेही स्वच्छ शुद्ध मराठी माझ्या इतकंच बोलतात. बर. कुठल्याही मराठी शाळेत वगैरे आम्ही त्यांना रविवारी तिथे मराठी शाळा असतात मराठी मंडळाच्या, पण मी घरीच जाणीवपूर्वक त्यांच्या मराठीकडे लक्ष दिल्यामुळे दोघांची भाषा शुद्ध राहिली. माझ्यासारखं ते भरभर पुस्तकं नाही वाचणार ऑब्व्हियसली, पण त्यांना तुम्ही बोललेलं सगळं कळतं. ते मराठीत तुम्हाला स्पष्टपणे सगळे जोक वगैरे कळतात त्यांना. तर असं ते म्हणजे भाषा टिकवण्यामागचं मुख्य कारण आम्ही मराठी घरी जपली. अजूनही आम्ही बरोबर मराठीत बोलतो चौघही जण एकमेकांशी. बरोबर. म्हणजे भाषेतून जे मराठी पण जपता येऊ शकतं हो. ते तुम्ही जपलं. आणि एक छोटंसं त्याला अजून एक कारण की मुलं लहान असताना 1 वर्ष किंवा 2 वर्ष मी त्यांना शाळेला सुट्टी, मला कॉलेजला सुट्टी, की आम्ही इथे यायचो पुण्यामध्ये, मुंबईत. 1-2 महिने जरी इथे राहिलं तरी सगळं भवताल तुमचा मराठी असतो, आपोआपच ते संस्कार मराठीच्या मुलांवर होत राहतात. बरोबर. ही पुस्तकं जी आहेत ठसे आठवांचे किंवा पुस्तक चोर, ही ग्रंथाली या प्रकाशन संस्थेनं काढलेली आहे. हो. तर हे कसं जुळलं? आता ग्रंथालय प्रकाशन हे गेली अनेक वर्ष अमेरिकेमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाच्या दर 2 वर्षांनी होणाऱ्या अधिवेशनाला येतात. त्यामुळे आपोआपच त्यांची ओळख बऱ्याच लोकांना अमेरिकेतल्या आहे. त्यांचे स्टॉल असतात तिथे रेग्युलर अधिवेशनामध्ये, त्यामुळे ओळख होती. आणि माझी तशी काही अशी संपादकांशी काही ओळख नाही, कारण मी 20 वर्ष तिकडे आहे. पण त्यांना विचारलं की असं असं माझं काम आहे, तुम्ही बघा, आणि त्यांना ते आवडलं. तर म्हणून ते क्षितिज पश्चिमेचे पहिलं पुस्तक झाल्यावर मग ते आपोआप पुढची घडत गेली. मग एका प्रकाशकाशीच आपलं आहे तर पुन्हा दुसरीकडे कशाला जायचं, असं करून मग सगळी पुस्तकं तिथे झाली. तिसरं पुस्तक मात्र टोटली वेगळं आहे माझं, पुस्तक चोर. पूर्ण वेगळं आहे म्हणजे त्या पुस्तकावर मी PhD एवढं काम केलेलं आहे. हो. बर. आणि ते पुस्तक मूळ जर्मन भाषेतलं आहे, सगळी बॅकग्राऊंड जर्मनी मधली आहे, आणि मध्ये मध्ये खूप जर्मन शब्द आहेत, तर ते बरोबर मराठीमध्ये अनुवाद. जर्मन मधून केलंय की जर्मनचं इंग्रजीतलं भाषांतरच अनुवाद? नाही, जर्मनचं इंग्रजी पुस्तकच गेली 15 वर्ष न्यूयॉर्क टाइम्स मध्ये बेस्ट सेलिंग म्हणून आहे. पण वातावरण असल्यामुळे पुस्तकात हेडिंग, काही शब्द असे खूप जर्मन भाषेतले आहेत. मराठीत लिहिताना मी हेही बघितलं की तो उच्चार सुद्धा तसा यायला पाहिजे. पुस्तकात जर्मन मध्ये जसं बोलतात, जरी इंग्लिश पुस्तक असलं तरी, नावं उदाहरणार्थ आता हंस नाव आहे त्याच्यातलं, तर इंग्लिशमध्ये हंस म्हणतात, पण ते वातावरण जर्मनी मधलंय, तिथे हान्स म्हणतात हंसला. तर हे सगळं त्या पुस्तकामध्ये पाळून ते भाषांतर केलेलं आहे. बरोबर. म्हणजे भाषेच्या संदर्भात देश बदलला की उच्चार कसे बदलतात हे एक उदाहरण तुम्ही दिलं. त्यावरून असं विचारावंसं वाटतं की मुलांना तुम्ही लहान वयामध्ये तिथे घेऊन गेलात आणि त्यांच्यासाठी सगळंच बदललं, तर तो बदल मुलांना कसा आत्मसात करता आला आणि तो काही कठीण काळ होता का, काही अडथळे आले का? आता माझा मुलगा तिथे जेव्हा शाळेमध्ये आम्ही ऍडमिशन घेतली, तर तिथे शाळेमध्ये ऍडमिशन घेणं खूप सोपं आहे. असं की गेल्यावर ते मुलाची परीक्षा घेतात, ऍप्टिट्यूड बघतात, आणि इथे तो जर 6वीत असेल तर तिथेही 6वीतच पाहिजे का वगैरे ते चेक करतात. तर हा इथे सुद्धा पहिल्यापासून दोघे मुलं हुशार असल्यामुळे पहिला नंबर यायचा, 90-95% मिळायचे. पण तो वयाने लहान होता तिथल्या मुलांपेक्षा. तर त्यांनी सांगितलं याला मागच्या वर्गात घालूया, कारण हा वयाने लहान आहे. तर आम्ही म्हटलं की नको, त्याला येतंय सगळं, तुम्ही त्याची टेस्ट घ्या, उगाच मागे त्याचं 1 वर्ष कशाला करायचं. तर हे एक म्हणजे
शाळेत प्रवेश घेणं हे खूपच सोपं काम होतं. घराजवळच्या शाळा वगैरे हे नियम इथेही आता आलेत, तेच तिकडे आहेत. हो. आणि साध्या शाळांमध्ये म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेच्या किंवा पब्लिक स्कूल असतात तशाच शाळेत आमची मुलं शिकली तिकडे. बरं. प्रायव्हेट स्कूल वगैरे नाही. तरी सुद्धा तो मुलगा तिथे बोर्डातून पहिला आला, त्याला गव्हर्नरचं अवॉर्ड मिळालं अरे वा. 12वीला. वा. आता हे करताना काहीतरी सांस्कृतिक थोडीशी मुलांची मानसिक होणारच, कारण तिथलं मुलांचं उच्चार वेगळे, वागणं वेगळं. त्याच्या वयाची मुलं सुद्धा तिथे खूपच म्हणजे मोठ्यासारखी वागतात अमेरिकेत. बरं. तर ते थोडंसं त्या वयामध्ये त्याला जाणवलं असेल, त्यांनी जरी बोलून दाखवलं नाही तरी. पण अडचण कुठे आली नाही, कारण हा मुलगा असा मागे कुठे पडला नाही. तो 12वीला पहिला येऊन त्याला पीएचडी पर्यंत गव्हर्नरचे स्कॉलरशिप मिळाली. बरं. अभ्यासात मागे पडला नाही. सांस्कृतिक दृष्ट्या थोडंसं एक प्रश्न पडतो की भाषेचा. इथे आपण 2री पासून मराठी भाषा किंवा 5वी पासून आहे, तिथे फ्रेंच भाषा आहे. बरं. किंवा स्पॅनिश भाषा घ्यावी लागते. तर 6वी-7वीत गेलेल्या मुलाला एकदम स्पॅनिश कसं येणार? म्हणजे इकडे सगळे मार्क्स मिळतात, तर ते शाळेने त्याला सवलती दिल्या की ठीक आहे, मग तू बेसिक घे. म्हणजे हे सगळं ते ऍडजस्ट करतात, त्या मुलांच्या इंडिव्हिज्युअल मुलांकडे लक्ष देऊन ते ऍडजस्ट करतात. आणि मुलांनी पण हे बदल आत्मसात केले पुढे जाऊन, म्हणजे तुम्ही गेल्यानंतर. हो. पण मला असं वाटतं तुमचं पालकत्व सुद्धा त्या वेळेला अत्यंत महत्वाची भूमिका बजावत होतं. तर त्या वेळेला काही वेगळं करावं लागलं का? थोडंसं काय आहे की सुदैवाने मुलं अशी न ऐकणारी किंवा इकडे तिकडे लक्ष असं सांगू शकत नाही आपण. प्रत्येक मूल वेगळं असतं. हो. त्यामुळे प्रत्येकाची समस्या वेगळ्या असतात. पण सुदैवाने आमची मुलं शांत आणि अभ्यासू निघाली. शहाणी होती. आणि मुलगी जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेली तर शाळेत अशी पद्धत आहे, ती लहान होती 2रीमध्ये, तर एक मैत्रीण देतात त्यांना. नवीन विद्यार्थिनी आली किंवा विद्यार्थी आला की त्यांना एक बडी म्हणून क्लासमध्ये एक देतात, कारण ते नवीन आहे ना मूल शाळेमध्ये. बरोबर. म्हणजे इतकं वैयक्तिक लक्ष दिलं जातं मुलांकडे तिथे. तरी सुद्धा बिघडायची ती बिघडतात, ती गोष्ट वेगळी. तर तिला एक मैत्रीण दिली वर्गामध्ये, त्या मैत्रिणीने हिला सगळं दाखवायची, शाळा दाखवायची, शाळेत काही बदलले, पुढचा क्लास काय सांगायचा, टीचरची नावं सांगायची, असं एक दर 8 दिवसांनी वेगळी मैत्रीण. असं करून ते आपोआपच त्या मुलांच्या ओळखी होतात. आणि आमच्यापेक्षा ही मुलं लवकर रुळतात तिथे. आपल्याला थोडा वेळ लागतो मोठ्या लोकांना. बरं. म्हणजे मुलांच्या मानसशास्त्राचा पूर्ण विचार करून तिथे काही काही गोष्टींचं आयोजन केलेलं असतं. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या कामाच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की हे काम कसं सुरू असतं आणि तुमचं त्याच्यामध्ये योगदान कसं राहिलंय? बरं. तर बृहन महाराष्ट्र मंडळ हे 1980 साली स्थापन झालं. तर त्याची संकल्पना काय, तर ते सगळ्या अमेरिकेतल्या, आता सध्या अमेरिकेत 60 मराठी मंडळ आहेत. अमेरिका आणि कॅनडा 60 आहे. 60 आणि कॅनडात एक 8-9 असतील. तर या सगळ्या मंडळांना एकत्र आणावं म्हणून बृहन महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली. त्यांचं दर 2 वर्षांनी अधिवेशन होण्यामागे हेच कारण की एकत्र यावं, स्नेहसंमेलनासारखं. मग हळूहळू बृहन महाराष्ट्र मंडळाने अनेक प्रकल्प सुरू केले. त्याच्यात पहिला असतो की एक देवाणघेवाण तुमच्या कलेची म्हणून इकडची नाटकं तिथल्याच कलाकारांची, इकडची म्हणजे अमेरिकेतल्या एका गावातली दुसरीकडे नेणं, गाण्याचे प्रोग्राम, तिथले जे आर्टिस्ट आहेत, हे अगदी प्राथमिक होतं. त्यानंतर मग हळूहळू त्यांनी वाढवले एक जसं जमेल तसे प्रकल्प. बर. आता सध्या अलीकडच्या काळातला नवीन म्हणायचं तर मराठी शाळा अमेरिकेमध्ये सगळ्या मराठी मंडळांमध्ये मराठी शाळा जी आहे त्याची सेंट्रल बॉडी बृहन महाराष्ट्र मंडळ आहे. बरं. आणि त्यांच्याकडून त्या परीक्षा घेतल्या जातात मुलांच्या, आणि त्यांना मग सर्टिफाय केलं जातं इकडच्या विद्यापीठाकडून, भारतीय विद्यापीठाकडून, त्यांचं सिलेबस वगैरे. पण असं बनवलंय की ते तिथल्या मुलांनाही कळावं. म्हणजे जुने जे आपले शब्द होते ते तिथे इरिलेव्हंट असतील तर मुलांना कळणारच नाही. ते काय ऐरण वगैरे शब्द असायचे, त्याला आता काही मुलांना कळणार नाही. तर असे त्यांनी ती पुस्तकं केलेली आहेत. तर हा एक प्रकल्प आहे बृहन महाराष्ट्र मंडळाचा. पण सगळ्यात पहिलं बृहन महाराष्ट्र मंडळाचा प्रकल्प म्हणजे बृहन महाराष्ट्र वृत्त. अच्छा. हा सगळ्यात पहिला आहे. म्हणजे स्थापना झालेल्या महिन्यापासून हे चालू आहे, गेली 40 वर्ष. आता 40वं वर्ष आहे 2021 मध्ये. तर ते काढण्यामागचं त्यावेळेचं कारण असं होतं की तेव्हा अमेरिकेमध्ये वृत्तपत्र येत नव्हती इकडची, भारतातली. इकडच्या बातम्या तिकडे कळायच्या नाहीत लोकांना. म्हणून मग संस्थापिका ज्या आहेत, वन ऑफ द संस्थापिका, 3 संस्थापक बृहन महाराष्ट्र मंडळाची आहेत, गोडबोले, हुपरीकर आणि
वैद्य बस तिघ. तर त्यातल्या ज्या हुपरीकर म्हणून आहेत जयाताई हुपरीकर, त्यांनी बृहन महाराष्ट्र वृत्ताचं सगळं काम तेव्हा सुरू केलं, हस्तलिखित स्वरूपात. बरं. तेव्हा फॉन्ट नव्हते, मग छोटे खानी असेल तेव्हा सुद्धा एवढंच 8 ते 12 पानाचं वृत्त निघायचं दर महिन्याला. पण भारतामधून वृत्तपत्र जी काय असतील त्या मागवायच्या, त्यातल्या बातम्या वाचायच्या आणि ते मग संक्षिप्त आणि मग अमेरिकेतल्याही मराठी मंडळातल्या बातम्या, असं ते सुरू झालं बृहन महाराष्ट्र वृत्त. आणि त्यात मग मंडळांच्या, या मंडळात काय झालं, इकडे काय झालं, असं करून सगळ्यांना एकत्र आणणं. आता हे सगळं थोडंसं इरिलेव्हंट व्हायला लागलं त्याचं, कारण सगळे ई पत्र आली, सगळ्यांना सगळं आम्हाला इकडच्या बातम्या कळतात. त्यामुळे हळूहळू बृहन महाराष्ट्र वृत्ताचं स्वरूप बदलत गेलं. त्यात फोकस आमचा आता, म्हणजे मी आता गेली 10 वर्ष बघते तिकडच्या मंडळांच्या बातम्या, आणि थोड्याशाच इकडच्या अतिशय महत्वाच्या असतील. आता उदाहरणार्थ परवा डॉक्टर श्रीराम लागू गेले, अमेरिकेमध्ये पुष्कळ वेळा आलेले आहेत, लोकांच्या काहीतरी आठवणी असतात, मग आम्ही त्यांना म्हणतो तुमची एखादी आठवण द्या बृहन महाराष्ट्र वृत्तासाठी. किंवा सुधीर फडक्यांची शताब्दी झाली मध्ये, गदिमांची झाली, खूप वेळा हे लोक येऊन गेले. तर अशा मग आम्ही इकडच्या घेतो, पण त्याला पर्सनल टच तिकडचा असावा. आणि मग बाकी सगळ्या तिकडच्या बातम्या, काही ललित प्रसंगानुरूप कथा, कविता, दिवाळी अंकामध्ये, असं सगळं ते बृहन महाराष्ट्र वृत्त अखंड चालू आहे. दर महिन्याला त्याचं काम चालतं. आणि मी आता इथे असले तरी माझं दररोज संध्याकाळी ते काम चालू आहे, कारण 1 तारखेला वृत्त प्रकाशित होतं. महिन्यातनं एकदा होतं, मासिक आहे ते. आणि हे एकच मासिक आहे अमेरिकेत दर महिन्याला प्रकाशित होणारं. बरं. मराठी. आणि त्याचं सर्क्युलेशन कसं आहे? तर त्याचे काही लाईफ मेंबर्स आहेत. बरं. नंतर काही मंथली किंवा इयरली मेंबर्स, तर पेपर कॉपी. पण आता दिवसेंदिवस ऍप निघालेत, तर यामुळे बृहन महाराष्ट्र मंडळाचे फेसबुकचा ग्रुप आहे. बरं. तिथे आम्ही पोस्ट करतो, वेबसाईटवर घालतो. असं करून ते सगळ्यांपर्यंत जितकं आपल्याला पोहोचवता येईल तसं ते जातं. म्हणजे कागदी वृत्त आणि ई असे दोन्ही त्याच्या निघतात. त्यात ऑडिओ भाग सुद्धा सुरू केला 1-2 वर्षापूर्वी युट्यूबवर. बरं. अभिवाचन एखाद्या कथेचं, असं नवीन थोडंसं वेगळं काही सध्याच्या तंत्रज्ञानाला माध्यम बदलत आहे तसं. बरोबर. पण यासाठी लोकांना लिहायला प्रवृत्त करणं हे सुद्धा एक काम असेल, नाही का? अगदी. म्हणजे आता हे बृहन महाराष्ट्र वृत्त हे सगळं आमचं स्वयंसेवा कार्य चालू असतं. यातला काही पेड जॉब नाही. पण काही लोकांना असं वाटतं, म्हणजे जे अमेरिकेत नाहीयेत, की माझी नोकरी आहे असं त्यांना वाटायला लागतं. उदाहरणार्थ आमचा प्रिंटर, त्याला माहितच नव्हतं मी की हे व्हॉलंटरी काम करते म्हणून. तुम्ही बरोबर 1 तारखेला कसं काय पाठवता माझ्याकडे प्रिंटिंगला, असा त्याला प्रश्न पडला. म्हणजे मराठी माणूस तिथला? आधी मराठी होते प्रिंटर, आता भारतीय आहेत, मराठी नाही आहेत. बरं. पण इथे एक छोटासा प्रश्न विचारावा असा वाटतो की भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात जी मानसिकता दिसते ती इथून तिथे गेलेल्या मंडळींमध्ये तशीच बरकरार राहते की तिथे जाऊन काही बदलही होतात? सांगू का, स्वभाव सगळीकडे सारखेच आहेत. माणूस 50 वर्ष अमेरिकेत राहो किंवा इथे पुण्यात राहो, तो सहसा बदलत नाही. कोणाचा बदलतो? नवीन जनरेशन जी तिथे वाढते ती थोडीशी, मग आपण म्हणतो ही धड अमेरिकन नाहीत, आणि त्याच्या पुढची पिढी पूर्ण अमेरिकन होते. तर असं थोडंसं ते बदल हळूहळू 1-1 पिढ्या, आणि ते आता इथेही व्हायला लागलेलं आहे. हो, बरोबर. तर हा बदल स्लोली होत असतो मानसिकतेत. पण बाकी म्हणजे माझं तर म्हणणं आहे की अमेरिकन माणूस सुद्धा तो माणूसच आहे. त्यांच्याकडे सुद्धा नातीगोती आहेत, हेवे दावे आहेत, एकमेकाला नातवंडांना सांभाळणं आहे. हो का? आजी आजोबा मुद्दामून मुलाच्या जवळ घर घेतात का, तर नातवंडांना बघायचंय म्हणून. तर हे सगळीकडे आहे. असं नाही की तिकडे न्यूक्लिअर फॅमिली आहे म्हणून, असं नाहीये सगळीकडे. इंताताई, तुम्ही महाराष्ट्र फाउंडेशनचंही काम केलं 6 वर्ष, मला वाटतं तुम्ही त्यांच्या पदावर होतात. तर तुमच्या कामाचं स्वरूप कसं होतं? आता महाराष्ट्र फाउंडेशन ही पूर्ण म्हणजे निधी संकलनाचं कार्य ते करतात आणि गरजू संस्थांना तिथून अमेरिकेतून इकडे पाठवतात. बरोबर. त्यांचे काही प्रकल्प आहेत इथल्या संस्थांना मदत करण्यासाठी, की एखाद्या शाळांमध्ये, हायस्कूलमध्ये पाण्याची टाकी नाहीये शुद्ध पाण्याची, तर ते तिकडून तेवढ्यासाठी, किंवा एखादी हॉस्पिटलचं काम आहे तर त्याच्यासाठी मदत करणं. तर असे त्यांचे सतत वेगवेगळे प्रकल्प चालू असतात महाराष्ट्र फाउंडेशनचे. ती सुद्धा 40 वर्ष जुनी संस्था आहे. यशवंत कानेटकर म्हणून जे होते पूर्वी, त्यांनी ती स्थापन केली. माझ्या क्षितिज पश्चिमेच्या पुस्तकात यशवंत कानेटकर नाहीयेत, पण त्यांच्या सौभाग्यवती मिसेस त्यांनी मुलाखत दिलेली आहे या पुस्तकात महाराष्ट्र फाउंडेशनच्या संस्थापनापासून. तर तिथे मी 6 वर्ष काम केलं. बोर्ड ऑफ डायरेक्टर
म्हणा, ट्रस्टी म्हणा किंवा विश्वस्त असे त्यांची जी पदं आहेत. मुख्य म्हणजे मी त्यांच्या एक प्रोजेक्ट कमिटी म्हणतात, हे जे मी आता सांगितले त्यावर होते. म्हणजे त्या निवडीपासून तर कोणाला किती योग्य, मी एकटी नव्हते, 4-5 जण असतात. आणि पुन्हा माझा संबंध नेहमी लिखाण वाचनाकडे असल्यामुळे त्यांचं जे वृत्त प्रकाशित होतं महाराष्ट्र फाउंडेशनचं न्यूजलेटर, ते सुद्धा मी बघत होते. ते साधारण 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी असं प्रकाशित होतं. बरं. तर ते मी काम करत होते कमिटीवर. तुम्ही रेड क्रॉस सोसायटीचंही काम केलं? हा, करते. म्हणजे अजूनही करता आहात. कशा स्वरूपाचं काम आहे हे? अमेरिकन रेड क्रॉस ही आता जगविख्यात आहे. कुठेही डिझास्टर, म्हणजे सांगते, डिझास्टर ऍक्शन टीम, त्याला डॅट म्हणतात तिकडे. ते काही म्हणजे मानवनिर्मित असतील किंवा कुठल्याही निसर्गामुळे कुठे पूर आला, कुठे वाहून गेलं, काही घरांना आग लागली किंवा अशा वेळेला अमेरिकन रेड क्रॉस यांची सगळीकडे अमेरिकाभरच नाही जगभर आहेत कार्यालय, ती मदत करतात. म्हणजे ती मदत नुसती आर्थिक नसते, स्वतः तिथे जाऊन काम करायचं. उदाहरणार्थ आता पूर आल्यावर सगळं गावच्या गावं वाहून गेली, तर अशा वेळेला या लोकांना राहण्याच्या सोयीपासून तर त्यांना त्यांचं स्थलांतर करायचं, त्यांना आर्थिक मदत करायची, त्यांना बाकीचं मानसिक, म्हणजे डॉक्टर्स वगैरे सुद्धा आहेत तिथे. बरं. तर अशा सगळ्या लेवलवर मदत कार्य अमेरिकन रेड क्रॉसचं चालू असतं. तर त्या अमेरिकन रेड क्रॉसचा मी ज्या गावात राहते तिथे मी मेंबर आहे. बरं. आमची दर सोमवारी मीटिंग असते. त्याच्यामध्ये सगळं आढावा, कुठे काय, कुणाला कुठे जायचंय, सध्या कुठे काय चालू आहे, कोण जाऊ शकतं, आणि मग ते लगेच ताबडतोब सोय करतात. उद्या जर मला वाटलं की इथे काहीतरी, मला भारतामध्ये काहीतरी झालेलं आहे, मला इथे येऊन मदत करायची, तरी सुद्धा अमेरिकन रेड क्रॉस इकडे सुद्धा पाठवू शकतात. बर. तर हे सुरू करण्याचं माझं, म्हणजे तिथे जाण्याचं मुख्य कारण की आपण नुसतंच बृहन महाराष्ट्र मंडळ किंवा मराठी लोकांमध्येच नुसतं फिरत राहण्यापेक्षा ज्या देशात राहतोय आपण, जिथे आपण टॅक्स भरतो, त्या देशासाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे आपण. आणि म्हणून मला ही संस्था आवडली. जरा वेगळ्या याच्यातलं काम आहे हे. ज्यांना शारीरिक श्रमाची सवय आणि होऊ शकतं त्यांच्यासाठी तर हे नवीन पिढीसाठी वगैरे तर खूपच चांगलं काम आहे. एक छोटंसं उदाहरण म्हणजे, एक तर मी त्यांचं सुद्धा मी मंथली न्यूजलेटर बघते. छोटंसं उदाहरण द्यायचं असेल तर कटरीना म्हणून अमेरिकेमध्ये मोठं वादळ झालं होतं. त्या वादळामध्ये खूप नुकसान झालं, म्हणजे अजून सुद्धा ते भरून निघालेलं नाहीये, इतकं प्रचंड नुकसान झालं गावाचं. त्यावेळेला तिथे जे विद्यापीठ होतं, युनिव्हर्सिटीमध्ये वर डॉर्मेटरीमध्ये मुलं होती, तर त्या मुलांनी पटकन बाहेर पडायला पाहिजे, पाणी वरपर्यंत चढतंय, वरच्या मजल्यापर्यंत. तर त्या मुलांनी काय केलं, कॉलेजच्या मुलांनी, की त्यांच्या ज्या उशा होत्या, उशाच्या अभ्रे, ते अभ्रे काढले आणि त्याच्यात महत्वाच्या पटकन वस्तू टाकल्या. 5 मिनिटात त्यांना बाहेर पडायचं होतं. बरं. सेलफोन असो, तुमचं पाकिट असो, काय पासपोर्ट असो, अशा त्याच्यात वस्तू घातल्या आणि ती मुलं बाहेर पडली. हे त्या मुलांना सुचलं म्हणून. समय सूचकता केवढी तरी. त्यानंतर मग रेड क्रॉसचं पथक तिथे पोहोचलं, त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचं पुनर्वसन केलं. तेव्हा रेड क्रॉसला कळलं की ही मुलं यामुळे सगळी वाचली, पटकन बाहेर पडली आणि फक्त महत्वाच्याच वस्तू घेऊन. तर रेड क्रॉसमध्ये वेगवेगळे ट्रेनिंग आहेत आम्हाला, वेगवेगळे कोर्सेस कायम चालू असतात. म्हणजे 150 ते 200 कोर्सेस आहेत तिथे सुद्धा. तर त्यांनी नवीन प्रोजेक्ट सुरू केलं, पिलो केस प्रोजेक्ट. त्याला नावच पिलो केस प्रोजेक्ट दिलं. या मुलांच्या. बरं. आता तो प्रोजेक्ट त्यांनी फक्त ठेवलेला आहे, म्हणजे मोठे करू शकतात हा प्रोजेक्ट, पण शाळांमध्ये 1ली ते 3री आणि 3री ते 5वी अशा मुलांसाठी हा प्रोजेक्ट त्याने ठेवला, छोट्या मुलांसाठी. आणि मग त्या मुलांना आम्ही ट्रेनिंग देतो शाळेत जाऊन रेड क्रॉसचं. बरं. तर त्या शाळांमध्ये आधी अपॉइंटमेंट घ्यायची, मुख्याध्यापिकांना भेटायचं. आणि तर त्या प्रोजेक्टमध्ये असं असतं की त्या मुलांना समजा घराला आग लागली तर काय करायचं, काही म्हणजे वेगवेगळे त्यांना प्रसंग असं दाखवतात फिल्ममध्ये आणि प्रत्यक्ष, आणि त्या मुलांना ट्रेनिंग देतात की काय करायचं. तर त्यांना एक शेवटी आम्ही एक पिलो देतो, पिलो केस देतो, अभ्रा देतो. ती त्या मुलांनीच तयार करायची, म्हणजे त्याच्यावर पेंटिंग करायचं, त्याच्यावर नावं लिहायची स्वतःची, म्हणजे त्यांना इंटरेस्ट येतो जरा. आणि मग तुम्ही काय काय भरणार आहे त्याच्यात, असं सगळं त्या मुलांना 3री ते 5वीच्या मुलांना हे शिकवलं जातं. बरं. त्याचं लाईव्ह ट्रेनिंग दिलं जातं तिथे. आणि ही मुलं तयार होतात. अमेरिकेतली घरं, निम्मी घरं लाकडाची आहेत, त्यामुळे तिथे आगी खूप लागतात घरांना. अशा वेळेला त्या रेड क्रॉसच्या नियमाप्रमाणे तुम्ही पहिल्या 6 मिनिटांमध्ये बाहेर पडायला लागतं, नाही तर ते घर सगळं होतं. बरं. तर त्यासाठी ही जी ट्रेनिंग आहेत, ही अशी कामं आम्ही तिथे करतो.
आणि रेडक्रॉस सोसायटीमध्ये जे स्वयंसेवक आहेत ते वेगवेगळ्या वयोगटातले असतात का? खूप आहेत. खरं सांगू का, रेडक्रॉसचं त्यांनी वेगवेगळे भाग केलेले आहेत. कॉलेजच्या मुलांसाठी पण आहे, व्हॉलेंटिअर आवर्स असतात ना मुलांना, त्यासाठी आहे. बरं. पण बरेचसे लोक असे आर्मीमधून निवृत्त झालेले, नंतर जनरली 65 नंतर अमेरिकेत निवृत्तीचं वय 65 आहे. काही जण पुढे करत राहतात नोकऱ्या. तर त्यानंतरचे असे विविध वयोगटातले लोक आहेत तिथे रेडक्रॉसमध्ये काम करणारे, आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे काम दिलं जातं. दुसरं एक ब्लड डोनेशनचं काम असतं. दर आठवड्याला तिथे ब्लड डोनेशन चालतं. तर ब्लड डोनर अँबॅसेडर ते काम मी करते तिथे. म्हणजे जी सगळी आपण कामं करतो त्याच्या मागे अभ्यास पूर्ण करणं, हे मी तिथे पहिल्यांदाच बघितलं की व्हॉलेंटिअर संस्था आहे, आम्ही सगळे व्हॉलेंटिअर आहोत, पण सगळ्याला आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. 6-8 आठवड्याचं त्याची परीक्षा होते आणि मगच तुम्ही ते काम करायचं. विनिताताई, तुम्ही आलात आणि एक वेगळी काहीतरी माहिती किंवा एक वेगळं विश्व, साहित्य विश्व अमेरिकेतलं आमच्या मैत्रिणींसमोर आणि श्रोत्यांसमोर उलगडलं. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे मनापासून धन्यवाद. छान वाटलं. लेखनातून विचारांची देवाणघेवाण होणं हे सांस्कृतिक समृद्धीचंच लक्षण नाही का? पण या संपदेबरोबर आरोग्य